फक्त एक अर्ज आणि शासनाच्या मिळवा 10+ योजनांचा लाभ. हो मित्रांनो, फक्त एक नोंदणी तुम्हाला करायची आहे, एक अर्ज करायचा आहे. असा एक अर्ज आहे जिथे तुम्हाला अर्ज केल्यानंतर 10+ योजनांचा, सरकारी योजनांचा लाभ तुम्हाला घेता येतो. नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आत्ताच तुम्ही नोंदणी केली तर तुम्हाला फक्त एक अर्ज करायचा आहे आणि शासनाच्या 10 योजनांचा लाभ घ्यायचा आहे. अशी कोणती योजना आहे, सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर जाणून घेऊया शासनाची अशी कोणती योजना आहे ज्यामध्ये एकदा अर्ज केल्यानंतर तुम्हाला 10 योजनांचा लाभ घेता येतो. कुठे नोंदणी करायची, कागदपत्र काय आहे, सविस्तर माहिती आपण सांगितलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरू करूया. महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचे जीवन कठीण परिस्थितीत गेलेले आहे. हंगामी मंजुरी करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करणाऱ्या या मजुरांच्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने ऊसतोड कामगाराची अधिकृत नोंदणी सुरू केलेली आहे. नोंदणीमुळे शासनाकडून विविध योजनांचा अनुदान, लाभ, सुविधा थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचणार आहेत. मित्रांनो, ऊसतोड कामगार जे आहेत ते मजूर वर्ग आहेत. यांच्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला फक्त एकदाच इथे नोंदणी करायची आहे. कामगार नोंदणी, ऊसतोड कामगार नोंदणी करून घ्यायची आहे. नोंदणी कुठे करायची आहे सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे आणि ही नोंदणी तुम्हाला करून घ्यायची आहे. यासाठी पहा, नोंदणी प्रक्रिया कुटुंब आधारित ठेवलेली असून एक फॉर्म एक कुटुंब. मित्रांनो, एक कुटुंब म्हणजे नवरा बायको आणि अपत्य म्हणजे अनमॅरिड मुलं, म्हणजे नवरा बायकोची नोंदणी आणि अविवाहित मुलांची नोंदणी, असं एक कुटुंब धरलं जातं. आणि जर मुलांचं लग्न झालेलं असेल तर त्यांचं कुटुंब हे वेगळं धरलं जातं. फक्त नवरा बायको आणि अनमॅरिड मुलं या तिघांचंच एक कुटुंब धरलं जातं. तुम्हाला असा एकच फॉर्म भरायचा आहे. तसेच मागील 2 ते 3 वर्षापासून जे ऊसतोड कामगार करत आहात आणि आता जात नाही आहेत, मित्रांनो, ते सुद्धा यासाठी नोंदणी करू शकतात. ज्या लोकांनी कमीत कमी 5 वर्षे मजुरी केलेली आहे, अशा देखील लोकांची इथे नोंदणी होणार आहे. म्हणजे बरेचसे लोक समजा ऊसतोड काही काळासाठी करतात आणि नंतर ऊसतोड करत नाहीत. पण तुम्ही किमान 3 ते 4 किंवा 5 ते 6 वर्ष जरी ऊसतोड कामगार म्हणून काम केलं असेल तर तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. नोंदणी करताना प्रत्येक सदस्यांचा जन्मदिनांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, रक्तगट, पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक तपशील, तसेच सोबत आधार कार्ड, राशन कार्ड किंवा बँक पासबुक या 3पैकी कोणीही एक पुरावा देऊन मागील वर्षाच्या ऊसतोड कामगाराची पावती पुरावा जोडणे आवश्यक आहे. मित्रांनो, फक्त एवढे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला सहज तुमच्याकडे उपलब्ध होऊ शकतात. आधार कार्ड प्रत्येकाकडे आहे, मतदान कार्ड आहे, मोबाईल नंबर प्रत्येकाकडे आहेच. रक्तगट तुम्हाला फक्त चेक करून घ्यायचा आहे किंवा असेल तर चालतं आहे, नसेल तर हा ऑप्शनमध्ये पर्याय आहे. पासपोर्ट साईजचा फोटो आणि बँक तपशील, तुम्हाला बँकचं पासबुक झेरॉक्स लागणार आहे. मित्रांनो, हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील आणि तुमच्याकडे मागच्या वर्षी तुम्ही जे ऊसतोड कामगारीचा पुरावा आहे ती पोचपावती तुम्हाला इथे जोडावी लागणार आहे. मित्रांनो, यासाठी तुम्हाला अर्ज ऑनलाईन नोंदणीसाठी बीड जिल्हा परिषदकडून अधिकृत पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. पात्र मजुरांनी www.application.aspx.जिल्हापरिषद या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. या नोंदणीमुळे ऊसतोड कामगारांना शासनाच्या विमा, आरोग्य योजना ऊसतोड कामगारांना हक्काचं स्थान देण्यासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे. या सर्व पात्र मजुरांना लवकरात लवकर नोंदणी करून आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करावे. योजनेचा उद्दिष्ट थोडक्यात जाणून घ्या. या योजनेचा उद्दिष्ट ऊसतोड कामगारांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ थेट मिळवावा या हेतूने नोंदणी करून घेतली पाहिजे. मित्रांनो, तुमची जर नोंदणी असेल तर तुम्हाला शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेता येणार आहे. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ प्रत्येक ऊसतोड कामगारांसाठी आहे. बीड जिल्ह्यापुरताच नाही तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही याची नोंदणी करू शकतात.
मित्रांनो, नोंदणीसाठी तुम्हाला जे कागदपत्र सांगितलेत ते कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालयामध्ये जाऊन हा अर्ज करू शकतात किंवा तुम्ही ऑनलाईन अर्जसुद्धा करू शकतात. ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे पाहायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये एकदा येस असं रिप्लाय करून द्या. मी तुम्हाला त्या संदर्भातही व्हिडिओ लवकरच बनवून आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल. मित्रांनो, आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, राशन कार्ड, बँक पासबुक, मागील वर्षाची पोचपावती आणि पासपोर्ट साईजचा फोटो आणि मोबाईल क्रमांक लिंक असलेला आधार कार्ड. मित्रांनो, एवढे डॉक्युमेंट्स गोळा करायचे तर तुम्हाला CSCवरती जाऊन अर्ज करायचा आहे.